नागपुर के वानाडोंगरी इलाके में पंतप्रधान आवास योजना का काम अब फिलहाल रोक दिया गया है। कांग्रेस नेता विकास ठाकरे ने मीडिया से बातचीत में कहा कि किसानों ने उनके पास शिकायत की थी कि इस प्रकल्प को प्रस्तावित रास्ता न होने के बावजूद मंजूरी दी गई थी। शिकायत के बाद राज्य मंत्री पंकज गोयल की अध्यक्षता में बैठक हुई और जांच में स्थानिक लोगों के नुकसान की आशंका सामने आने पर माड़ा ने फिलहाल काम रोकने का निर्णय लिया है। अब आगे जाँच में क्या निकलता है, इस पर सबकी नजर टिकी है। इसी दौरान नागपुर में एक ऑटो में 13 विद्यार्थी सफर कर रहे थे। इस पर विकास ठाकरे ने चिंता जाहिर की और प्रशासन से बच्चों की सुरक्षा सुनिश्चित करने की मांग की। पंतप्रधान गृहनिर्माण योजनेअंतर्गत जे कामं चालू आहे नागपूर शहरामध्ये, मला वानाडोंगरी येथील कामाची तक्रार प्राप्त झाली होती। बाजूच्या शेतकऱ्यांनी तक्रार केली होती। त्या अनुषंगाने राज्यमंत्री भोयर साहेब यांच्याकडे बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये निष्पन्न झालं की हे काम आहे याला कुठलाही रस्ता नसताना हा प्लॅन सँक्शन झाला होता आणि म्हणून राज्यमंत्र्यांनी तिथे एक चौकशी समिती बसवली आणि तोपर्यंत काम थांबवण्याचे आदेश दिलाय। मला वाटतं की कुठलेही काम होत असताना गरीब लोकांचे आपण पैसे घेतो गायासाठी आणि त्यांना व्यवस्थित सोयी मिळाल्या पाहिजे। जर डीपी प्लॅन मध्ये रोडच प्रस्तावित नसेल नगर परिषद किंवा NMRDAचा, तिथे जर पंतप्रधान गृह योजना आपण बनवू तर लोकांचं नुकसान होईल। तर हे तपासूनच अधिकाऱ्यांनी काम केलं पाहिजे। या प्रकरणामध्ये तसं निदर्शनास आल्यामुळे हे काम थांबवलेलं आहे। चौकशी अंती काय होते ते पाहू। तो नागपुरात ऑटो रिक्षामध्ये विद्यार्थ्यांचा धोकादायक प्रवास, एका ऑटो रिक्षात 13 विद्यार्थी कोंबून भरले जातात। तुम्ही लोकप्रतिनिधी आहे, काय वाटतं? यावर RTOनी काही नियम लावायला पाहिजे आणि जे ऑटो चालक आहेत त्यांनी सुद्धा विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी यामध्ये काहीतरी बदलाव केला पाहिजे आणि कमीत कमी किती विद्यार्थी जातील याचा आकडा निश्चित करून RTOनी ही सगळ्या शाळांना सूचना द्यायला पाहिजे। शाळांची सुद्धा नजर हे विद्यार्थी किती एका ऑटोमध्ये येतात यावर पाहिजे आणि या संदर्भात सुद्धा येणाऱ्या अधिवेशनामध्ये आपण मुद्दा मांडणार आहोत।